नमस्कार. डिसेंबरचा महिना आला की चाहूल लागते ती क्रिसमसची आणि वसईत तर क्रिसमसचा जोर हा अगदी वेगळाच असतो. आज आम्ही वसईच्या पापडी परिसरात फिरत असताना इथे आजूबाजूच्या दुकानामध्ये क्रिसमसचं सर्व डेकोरेशनची लगबग आणि खरेदी चालू आहे. आपल्यासोबत औदुंबर स्टेशनरी ह्या ठिकाणी आकांक्षा मॅडम आहेत. तर काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. मॅडम नमस्कार. नमस्कार. ह्या ठिकाणी क्रिसमसचं कसं काय डेकोरेशनचं सेल कसं असतं? आम्ही गेली 12 वर्षापासून आमच्या शॉपच्या बाहेर क्रिसमसचं सामान लावतो आणि आपल्याला माहितीच आहे की वसई म्हटल्यानंतर उत्तर वसई असू द्या दक्षिण वसई असू द्या सगळीकडे आपले ख्रिस्त बांधव आहेत आणि ख्रिस्त बांधव म्हटलं की एडवनचा सीझन आलाच आणि डिसेंबर आला की चाहूल लागते ती आपल्या येशू बाळाच्या जन्माची आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती आम्ही हे डेकोरेशन ठेवतो. आजूबाजूची जी काही लोक आहेत ख्रिस्ती बांधव आहेत त्यांच्यासाठी. आपल्याच बाजूला आपलं पॅरिश आहे पापडी पॅरिश आहे. तिकडूनची लोक ही काय करत आहेत तर डेकोरेशनसाठी आपलं घर सजवण्यासाठी इकडे येतात. डेकोरेशनचे आयटम खरेदी करतात विकत घेतात आणि अशी जी अख्खा म्हणजे एक 25 दिवसापर्यंत आमच्या दुकानाच्या भरणी त्याच्यानंतर 5 जानेवारीपर्यंत आपला क्रिसमस संपत नाही तिथपर्यंत संपूर्ण पापडीमध्ये किंवा वसईमध्ये सगळ्या ठिकाणी जी काही आकर्षक अशी रोषणाई असते किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतात या सगळ्या मन भरवून टाकणाऱ्या असतात. आणि आम्हाला गेली 12 वर्ष हा अनुभव येतो आहे की बरेचसे लोक येतात दुरून दुरून येतात. असंच नाही की पापडीकर पण बरेच लोक कासातून येतात निर्मळवरून येतात आणि ते आमच्याकडच्या या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत या विकत घेतात आणि आपलं घर सजवतात. याच्यामध्येच आम्हाला आनंद मिळतो. या ठिकाणी जास्त मागणी क्रिसमस ट्रीला असते की दुसऱ्या अजून काही? जसं आपल्याला माहिती आहे आपली जी वसईची शेतजमीन आहे त्याच्यावरती क्रिसमस ट्री बऱ्याचशा घरांमध्ये भरपूर मोठमोठे क्रिसमस ट्री आपल्याला पाहायला मिळतात. पण जी बांधव फ्लॅटमध्ये राहतात किंवा मग ज्यांच्या घरी क्रिसमस ट्री नाही परंतु त्यांना मग झाडांची मागणी असू दे मग झाडांमध्ये महागडी झाडं आहेत की जसं लाइटिंग्स वाली आहेत किंवा स्नोफॉल वाली आहेत आणि मग त्या झाडांना सजवणाऱ्या गोष्टी किंवा घरांची दारं सजवण्यासाठी रीत म्हणा बेल्स म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी जसं सांता क्लॉज आहेत मोठे टॉयज आहेत अशा सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. पण मोस्टली मागणी झाडांपेक्षा डेकोरेशन आर्टिकल्सला जास्ती असते. तुम्ही इथे चर्चच्या बाजूला असल्यामुळे तुमच्यावरती जास्त म्हणजे लोक चर्चचे लोक जास्त येतात असं तुम्हाला वाटते की तुमचं इथे जे साहित्य सामग्री आहे हे बघून येतात? तसं बघायला गेलं तर आमच्याकडे आम्ही 12 वर्षापासून इकडे आहोत आणि त्याच्यामुळे लोकांचा जो जिव्हाळा आहे इव्हन आमच्या पापडी पॅरिशचे जे काही फादर आहे किंवा किरवली पॅरिशचे जे काही फादर आहे त्यांचं आमच्याकडे येणं जाणं आहे आणि भरपूर लोक आमच्या मायेखातीर ते येतात. त्यांना इकडूनचं सामान आवडतं आणि आम्ही जेव्हा सामान परचेस करतो तेव्हा आम्ही बघतो की हे आपण आपलंच घर सजवण्यासाठी घेऊन चाललोय आणि त्याच अनुषंगाने आम्ही खूप सुंदर असे कलेक्शन्स घेतो आणि त्याच्यामुळे लोक ऑटोमॅटिकली इकडे खेचली जातात. आणि यावर्षी आम्ही डिस्काउंट्स पण लावलेले आहोत कारण की जसं आमचा दिवाळी असतो आणि आमचा नाताळही असतो तसं सगळ्यांचा नाताळ एकदम सुखी समाधानी व्हावा कोणावरती जास्त लोड न यावं प्रत्येक गरीबात गरीब व्यक्ती पण त्याला सण साजरा करता यावं म्हणून आम्ही यावर्षी 20% डिस्काउंट ठेवलेला आहे. तर आपण आता बघितलं इथे आकांक्षा मॅडमचं म्हणणं आहे की आम्ही ह्या ठिकाणी जे काही साहित्य सामग्री ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही किती कमावणं ह्याहीपेक्षा किती लोक खुश होतील किती लोकांच्या घरात क्रिसमस नाताळ हा सण किती आनंदात साजरा केला जातो आमच्या इकडचे वस्तू घेऊन आपापली घरं किती सजवली जातील ह्यात आम्हाला जास्त आनंद आहे. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसा मोजेस डिसूजा. नमस्कार.